मंडळी, हे खरंच आहे की अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून ज्या भाजपसोबत सत्तेत आहेत ना, त्याच भाजपवर अजित पवार यांनी खंडणी, हप्तेखोरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार असे एक ना अनेक आरोप केले. अजित पवार यांनी भाजपवर आरोपांचा जणू गोळीबारच केला. आणखीन महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतल्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो होता. त्यावर एका पत्रकारानं प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो. एरवी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं भरभरून कौतुक करणारे अजित पवार अचानक असे का फिरले? आणि म्हणूनच हा प्रश्न पडतो, अजित पवार आणि भाजपचं लुटूपुटूचं तर भांडण नाही ना? अजित पवारांच्या टार्गेटवर भाजप. बर, उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहितीये माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. जल्दी जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना. अजित पवारांचे भाजपवर हप्तेखोरीचे आरोप. नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात त्याचंही रेकॉर्ड काढा. भाजपमधल्या गुन्हेगारीवरही अजित पवार आक्रमक. या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचंय, कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा. शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. महायुतीची सत्ता आली तेव्हा शपथ घेण्यावरनं शिंदेंचं तळ्यात मळ्यात होतं. मात्र अजित पवारांचं पक्क ठरलं होतं, कुठल्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आणि सत्तेत जायचंच. आता मात्र ज्या भाजप बरोबर अजित पवार सत्तेत आहे, त्याच भाजप विरोधात अजित पवारांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. कारण अजित पवारांच्या डोळ्यासमोर आहे पुणे आणि पिंपरी महापालिका. म्हणूनच अजित पवारांनी भाजपला टार्गेट करत आरोपांच्या अक्षरशः फैरा झाडल्या. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. कर्ज काढून सण साजरा केला जातोय. इथल्या पुढाऱ्यांनी जसं ऋण काढून सण साजरा करू नये असे जुनी लोक आम्हाला सांगायची. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे. मला हे बघवत नाही. म्हणून मी आमच्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यात अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामधनं विस्तवही जात नाही. अजित पवारांनी गुंडांना तिकीट दिल्यानं मोहोळांनी टीका केली होती आणि त्यावरही अजित पवारांनी निशाणा साधला. या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. काल माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? जरा डोकं खाजवा दाखवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा गेला? काय गेला? याचा जरा नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात त्याचंही रेकॉर्ड काढा. मुंबईत अजित पवार भाजप विरोधात स्वबळावर लढतात. ठाण्यात अजित पवार भाजपच्या विरोधात स्वबळावर लढतात. तर पुण्यात अजित पवार भाजपच्या विरोधात
दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र घेऊन फाईट देत आहेत। नाशिकमध्ये भाजपच्या विरोधात अजित पवार आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहे, तर धुळ्यामध्ये भाजप विरोधात अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र लढतायत। अमरावतीत भाजप विरोधात अजित पवार स्वबळावर लढतायत। या सगळ्या महापालिकांमध्ये अजित पवारांच्या टार्गेटवर आहे भाजप। नगरपालिका निवडणुकानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, या निवडणुकीत मी कुणावरही टीका केली नाही। त्याच वेळी मित्र पक्षांनी एकमेकांविरोधात लढतानाही मनभेद होईल अशी टीका करू नये अशा सूचना फडणवीसांनी दिलेल्या। मात्र महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांवर टीका न करण्याचं भान अजित पवारांनी ठेवलेलं नाही। याच पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। अजित पवारांना ज्यावेळी विचारलं, तुमच्या फ्लेक्सवर शरद पवारांचा फोटो आहे, त्यावर अजित पवार म्हणाले, तुमच्या तोंडात साखर पडो। तुझ्या तोंडात साखर पडो। याचाच अर्थ शरद पवारांशी जवळीक वाढवण्याचे संकेतही अजित पवार देत आहेत आणि भाजपला टार्गेट करतायत। कारण सोपं आहे, याचं बिटवीन द लाईन लक्षात घ्या। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना कुठल्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे। दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता हिसकावून घ्यायची असेल तर भाजपला टार्गेट करण्याशिवाय अजित पवारांकडे पर्याय नाहीये। पवारांबद्दल विचारल्यावर अजित पवार म्हणतात, तुमच्या तोंडात साखर पडू, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतायत। हे सगळं भाजपलाही माहिती आहे, त्यामुळेच अजित पवारांनी भाजपवर एवढे गंभीर आरोप केल्यावरही भाजपनं फारसं गांभीर्यानं घेतलेलं नाहीये। पहा, पार्श्वभूमीवरती बऱ्याच ठिकाणी निवडणूक कशी लढावी याची स्ट्रॅटेजी तयार केली जाते, खोटे नेरेटिव्ह कसे पसरावेत यासाठी काही एजन्सीज हे सल्ला देतात। दादा तसे अत्यंत चांगले आहेत, आमच्याबरोबर केंद्र आणि राज्यामध्ये जोडलेले आहेत। निवडणुकीच्या नंतर ते हसत हसतच म्हणतील, जाऊ दे ते झालं होतं असं म्हणतात। एवढे मोठे गंभीर आरोप या ठिकाणी केले। काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतला तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला। आज मलाच या ठिकाणी यावं लागलं। खरं तर लढाई नाही, असं नाहीये। दोन गोष्ट फार महत्वाची असतात की आपण मीडियामध्ये आहात, मीडिया कोणाचे बद्दल दखल घेतं हे आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्यामुळे एवढा मोठा माणूस ज्यावेळेला आरोप करतो त्यावेळेला त्याच्या लेवलवरच्या असणाऱ्या कोणीतरी येऊन बोलावं असं अपेक्षित आहे। थोडक्यात काय तर तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हा ठरलेला कार्यक्रम सुरू आहे। या सगळ्या सावळ्या गोंधळात पुणे पिंपरीतल्या मतदारांनो एकच लक्षात ठेवा, दिखावे पे ना जाओ, अपनी अक्कल लगाओ। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।